संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालं आहे। अनेक राजकीय नेत्यांनी घरीही गणपती बाप्पाचा विराजमान झाले आहेत। गणरायाची सेवा करण्याची देशभक्त सज्ज आहेत। महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो। भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर, तेजस मनोज काटेकर व काटेकर कुटुंब यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 दिवसीय भिवंडी शहरातील कामतघर येथे वरला निवास येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावनाने प्राणप्रतिष्ठान करण्यात आली आहे। सगळ्या जीवनातील दुःख दूर होऊ, सुख समृद्धी होऊ हीच गणपती चरणी प्रार्थना करत असल्याने मनोज काटेकर म्हणाले, कुटुंबी एकत्र ये गणेशोत्सव साजरा करतात। आज गणपती बाप्पा आला, आनंद झाला आहे। राज्यात आनंदमय वातावरण आहे। भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या व सुख समृद्धी प्रार्थना केली। गणपती बाप्पाचा मकराचा आकर्षण रोषणाई व करण्यात आली आहे। तसेच बाप्पांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने आहेत। मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावना सेवा करताना दिसत आहेत। राज्यावर श्री गणरायाचे आगमन आनंदात उत्साहात झालेलं आहे। आपल्या भिवंडी शहरात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। माझ्या घरी आज 6वा दिवस आहे गणेशाचा। 5 दिवसापासून आम्ही घरामध्ये संपूर्ण वातावरण आनंदमय झालं आहे। हा परिसर आनंदमय झालेला आहे आणि माझ्या घरच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे। तर संपूर्ण भिवंडी शहरवासियांना आणि संपूर्ण आमच्या कामतघरवासियांना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देईन आणि गणरायाला प्रार्थना करेन की संपूर्ण हा परिसर, संपूर्ण भिवंडी शहर हा चांगल्या आरोग्याने आणि सर्व ज्या भिवंडी शहरातील समस्या असतील त्या सोडवून आपलं विसर्जन व्हावं असं मला वाटते। कारण भिवंडी शहरात अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, ते प्रलंबित राहिलेले आहेत। परंतु काही प्रमाणात आम्ही कामतघर परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रोड, रस्त्यांचे, नाल्यांचे कामं सुरू केलेले आहेत आणि गणरायाला अजून मी प्रार्थना करेन या विभागावर अजून एकदा माननीय मुख्यमंत्री कृपादृष्टी झाली हा संपूर्ण परिसर आहे तो सुविधा संपन्न होणार आहे। तर माझी पूर्ण प्रार्थना करेन की आम्हाला अजून एक माननीय मुख्यमंत्र्यांमार्फत एक निधीचा चांगला फंड मिळावा अशी विनंती करेन। पाऊस चालू आहे आणि MMRD मार्फत PWD काम करत आहे। जास्तीत जास्त मी जो निधी आणलेला आहे त्यावर मी जास्तीत जास्त निधीवर लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी आमचा राहुल नगर ते गणपती मंदिर पुढे ताडाली पाईपलाईन पर्यंत जाणार आहे। परंतु हा जो रस्ता आहे तो बनवून आता तुम्ही जाऊन बघू शकता की पूर्ण रस्त्याचं काम झाले आहे। साईडच्या गटरीचं काम बाकी आहे, ते गणेशोत्सवानंतर होईल। परंतु गणपतीच्या आगमनापूर्वी आम्ही जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं केले। कामतघर गावामध्ये केलेले, ओसवाळवाडीमध्ये कामं चालू आहेत, सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि काही प्रमाणात कामं गणेशोत्सवानंतर सुरू होणार आहेत। कारण ते ज्या रस्त्याला फंड महाराष्ट्र शासनाच्या MMRD मार्फत आलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्या ठिकाणी महापालिका खर्च करत नाही आहे आणि पाऊस सुद्धा सातत्याने चालू आहे। ह्या रस्त्यांचं बाकी राहिलेलं कामं आता गणेशोत्सवानंतर चालू होतील। कारण गणेशोत्सवाच्या मंडळांचे गणपती जाणे येण्याची तात्पुरती टेम्पररी डागडुजी केलेली आहे आणि समस्या भिवंडी शहरातल्या संपणार नाही। परंतु काही प्रमाणात आम्ही एक भाग घेतलेला तर समस्या पूर्ण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। शहरवासियांना, महाराष्ट्रवासियांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। भिवंडी शहरातील सर्व नागरिकांचं, माझ्या कामतवर्षीयांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचा उद्योग व्यवसाय चांगला चालावा, त्यांना परमेश्वर चांगली बुद्धी देऊ दे
ते सर्व त्यांचा आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि चांगल्या प्रकारे ते वर्तन करतील सगळ्या ठिकाणी. कारण आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्ही बघताय कुठे ॲक्सिडेंट होतोय, कुठे विचित्र घटना घडत आहेत. परंतु आपापला एरिया सेफ ठेवण्यासाठी मी गंधर्वाला प्रार्थना करेन आणि आमच्या सगळ्या विभागातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, सुदृढ राहावे आणि या परिसरातील समस्या सुटाव्या यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करेन की सर्व लोक चांगल्या सुख संपन्न धन संपत्ती राहोत आणि सुव्यवस्थित राहोत. तलाव, कृत्रिम तलाव काही प्रमाणात बनवले आहेत, परंतु अजून लोकांची मानसिकता जी आहे ती बदललेली नाही. त्यांचं कसं भावनिक असतात लोक, त्यांना वाहत्या पाण्यामध्ये किंवा मोठ्या तलावामध्ये विसर्जन करायचं असतो. भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, आपल्या तलावाशिवाय पर्याय नाही. पण तलावाचा काहीतरी फंड आला होता व्यवस्थित करण्यासाठी, मग तो कुठं अडकला त्याची काही आपल्याला कल्पना नाही, कारण केंद्र सरकारचा फंड होता. परंतु तलावाच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरणाचा लवकरात लवकर प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे तलाव होईल आणि या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळेल, वातावरण चांगलं राहील या तलावाचं, असा प्रयत्न चालू आहे आमचा.